दूध प्यायचं कळत नव्हतं त्याला, वाटीत घातलेलं कळत नव्हतं. खेळाली आता, चावाली हाताला. ह्यांची दुनिया किती वेगळी केल्या देवानं. रस्त्यावर बसत्यात, रस्त्यावर गाडीत निघावत्यात, थंडीत ढास फोडत्यात. मी आता 5 मिनटं आलोय तर एवढं चावाल्या डास मला. हे कसं राहत्यात ग थंडीतनं आणि उन्हातनं पावसातनं. ऊन लागाले की वाटते उन्हात कुठं बसत असतील असं वाटते, पाऊस लागाले की पावसात कुठं बसत असतील असं वाटते, आणि रात्र झाली की डास फोडत्यात कुठं बसत असतील असं वाटते. विचार करून करून माझं डोकं असं झाले. देवानं असं कसं यासनी जन्माला घातलं असं वाटते. या पिल्लासनी कसं कळायचं. निम्मी 7-8 पिल्ल्यातली 2-4 तर अशीच मरत्यात ते थंडीनं, पावसानं, उन्हानं. अन्न नाही, पाणी नाही पोटात. आणि या मतलबी दुनियात या कुत्र्यांना, मांजरांना, गरीब लोकांना, काळ्या लोकांना जगायला दिले. खरंच हे दिलं नाही, जगायला परवानगी दिली नाही. फक्त मोठ्या लोकांनी ऐशोआराममध्ये जगायचं. मोठ्या मोठ्या अशा बिल्डिंगा बांधायच्या, एकट्याकडे 4-4, 5-5 गाड्या, बिल्डिंगा, बंगलं. आणि गरीब लोकांच्याकडं काय नाही. त्यांनी नुसतं त्यांच्याकडं बघतच असं हे करायचं. त्यांच्याकडं बघूनच त्यांनी हे करायला पाहिजे.